बीड शहराला 2 ते 3 दिवसाला पाणी मिळावं यासाठी अमृत अटल योजना आणण्यात आली. मात्र हीच योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर या योजनेचं काम पूर्ण होऊ शकलं नाही आणि या संदर्भामध्ये बीडच्या नगरपालिकेमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सत्ताधारी असतील, विरोधक असतील, काही अधिकारी असतील यांची उपस्थिती होती. मात्र याच बैठकीमध्ये नगरसेवक अमर नाईकवाड हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय कारण होतं जाणून घेऊयात. आपल्यासोबत स्वतः अमर नाईकवाड नाना आहेत. नाना, काय कारण होतं तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होतात आणि पाण्याच्या प्रश्नावरून तुम्ही आक्रमक झाले? त्याचं कारण असं होतं, 2017ला ही योजना बीड नगर परिषदेला देण्यात आली होती. परंतु बीड नगर परिषदेने एक ठराव घेतला की ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करावी आणि ते वर्ग करण्याला म्हणजे ती योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करून घेण्याला आमचा सक्त विरोध होता, माझा फारुख पटेलचा. हे सगळं 10 वर्षापूर्वीचं आहे आणि 10 वर्ष झालं अमृत अटल योजनेचं वर्क ऑर्डर होऊन आज 2026 आहे साहेब. अजूनही योजना पूर्ण झालेली नाही आहे. मग त्यावेळेस जे आम्ही म्हणत होतो की ते MJPच्या ऐवजी आपली बीड नगर परिषद बरी, आपलं काम त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने होईल, ते ऐकलं नाही. त्यावेळेस तत्कालीन जे ते कोणी जे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर होते समजा, त्या साहेबांनी त्यावेळेस ऐकलं नाही आणि त्यांनी नंतर त्याचा कबुली जबाब दिला 2021ला ज्यावेळेस शेवटची सर्वसाधारण सभा त्या टर्मची, किंवा ठीक आहे तुम्ही म्हणत होता ते बरोबर होतं, आता ती चूक झालेली आहे. ठीक आहे, त्यांनी ते मान्य केलं. परंतु याच्यामध्ये बीड शहर होरपळून गेलं ना साहेब. आज 10 वर्ष झालं ती योजनाच कंप्लीट नाही आहे. आपली 114 कोटी रुपयाची योजना आहे. 101 कोटी रुपये, 114 कोटीपैकी 101 कोटी रुपये काढून मोकळा झाला आहे कॉन्ट्रॅक्टर. आणि मग हे सगळं करत असताना काल ज्यावेळेस सभागृहामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सांगत होते एकूण 18 झोनपैकी एकही झोन 100% पूर्ण नाही आहे. मग रक्त खवळणार आहे की नाही खवळणार आहे? टाईम लिमिटेशनचं देखील घटने त्या बोलल्या. हां, त्यांचं ते काहीतरी बोलायचं असतं त्यांना, ते उभा राहून त्या बोलल्या त्या की टाईम लिमिटेशन. त्यांना हे माहीत नव्हतं की जुने त्यांचे जे सासरे होते डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेब, माजी नगराध्यक्ष, त्यांच्या कार्यकालामध्ये या सगळ्या ह्याच्यामधून आम्ही पिटिशन केली होती हायकोर्टामध्ये की 2006ची जी पाणी पुरवठ्याची योजना कशी बोगसरित्या राबवण्यात आली आणि आता ती दाबण्यासाठी अमृत अटलचा कसा वापर करण्यात आला, या सगळ्या अनुषंगानं. आणि त्यात पहिली आढावा बैठक होती अमृत अटलची. त्या बैठकीत त्यांनी अभ्यास करून वस्तुस्थितीवर बोलणं अपेक्षित होतं. लोकांना पाणी कसं देता येईल याच्यावर बोलणं अपेक्षित होतं. त्या एका गटाच्या नेत्या आहेत आणि त्यांनी विनाकारण व्यक्तिद्वेषातून ह्यांना बोलू नका, ह्यांना बोलू देऊ नका. अहो, मीच सगळ्यात जास्त स्टडी त्या विषयाची माझी झालेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये. आणि जर मग मीच नाही बोलायचं आढावा बैठकीमध्ये, एक तर आढावा बैठक ह्या सगळ्या 4-6 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होत्या. ते आतापर्यंत 2 वर्षात 3 वर्षात तर पाणी पुरवठाही लोकांना पाणीही मिळालं असतं. परंतु अजून डिस्ट्रीब्युशन लाईनच नाही. त्यानंतर लोड एक्सटेन्शन वाढून घ्यायचं आणि त्यानंतर बीड शहराला पाणी मिळायचं आहे. ह्याला खूप कालावधी अजूनही लागणार आहे. लगेच उद्या पाणी येणार नाही किंवा 4 महिन्यांनी पाणी येणार नाही. हां ना, तुम्ही म्हणजे सांगितलं की तुमच्याकडं ते व्हिजन होतं, तुम्ही त्याच्यावर अभ्यास केलेला आहे, स्टडी केलेली आहे. आपण पाहतो की रस्ते असतील किंवा पाणी असेल, जे काही मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या जातात, या संदर्भामध्ये ज्या काही योजना येतात त्यासाठी निधी येतो. याचा तुम्ही अभ्यास करता. तुमचा एक वार्ड जर बघितला तर तुम्ही सांगितलं की तो एक आयडॉल आहे सगळ्यांसाठी. तर तुम्ही अभ्यास करून बोलता, मग मुद्दाम म्हणून तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जातो किंवा असं तुम्ही एक आरोप करता? नाही, मला काय म्हणायचं आहे की तिथं येऊन आता फारुख पटेल साहेब असतात किंवा जे काही नगरपालिकेचे जे आमचे सन्माननीय सदस्य आहेत, त्यांना तिथं यायचं आहे कशासाठी की बाबा अपेक्षित काय आहे की त्यांनी त्यांच्या प्रभागातील प्रश्न अडचणी तिथं मांडाव्यात आणि त्या सत्ताधाऱ्यांकडून सोडवून घ्याव्यात. मग समोर बसलेले अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, यांच्या माध्यमातून त्याची सोडवणूक व्हावी. सभापती असतील, ते सोडून द्यायचं आणि वेगळ्याच विषयावर काहीतरी बोलायचं. एकमेकाला विरोध करून काही नाही हो. आता लोकांना आउटपुट द्यावं लागणार आहे. अजितदादा पवारसारखा माणूस आमच्या मागं खंबीरपणे उभा होता, स्वर्गीय अजितदादा यांच्या. विजयसिंह पंडित साहेब होते. या सगळ्या लोकांच्या अनुषंगानं जी काही निवडणूक प्रक्रिया पार पडली, लोकांनी चेहरा पाहून मतं दिले आणि त्यातून ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं तर आमचं प्रामाणिक कर्तव्य काय आहे की बीड शहराला कशा पद्धतीनं चांगल्या मूलभूत सुविधा लवकरात लवकर कशा पोहोच करता येतील, कशा देता येतील, या अनुषंगानं. अहो, गेल्या 10 वर्षामध्ये एकदासुद्धा आढावा बैठक झाली नाही हो अमृत अटलची. म्हणजे मला सांगा, एकमेव बीड नगर परिषद असेल ना की या 10 वर्षामध्ये योजना आहे, तुम्ही MJPला दिली आहे आणि कसं काम चालू आहे, काम कुठपर्यंत आलं आहे, हे तरी एकदा तरी सौजन्य दाखवायला पाहिजे होतं. ते न दाखवल्यामुळं बरं ठीक आहे ना, आता ते सोडून द्या ना मागं. तो विषय संपलेला आहे. आज सन्माननीय माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर साहेब आजारीत, आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे.
माझ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानसुद्धा मी एकदासुद्धा त्यांचं नाव घेतलं नाही किंवा एकदासुद्धा टीका केली नाही. तो आमचा सुसंस्कृतपणा आहे आणि तेवढे इथिक्स तेवढे पथ्य आम्ही राजकारणातले नक्कीच पाळतो. परंतु वारंवार येऊन गटनेत्यांनी येऊन पोक केल्यासारखं करायचं त्याला काही अर्थ नाही ना. तुम्ही वस्तुस्थितीवर लोकांच्या प्रश्नावर येऊन बोला. कुणी बोलावं कुणी नाही बोलावं हा अधिकार नगराध्यक्ष उपाध्यक्षांचा आहे ना. त्यांना ठरवू द्या ना कोण सभागृहामध्ये बोलणार आहे नाही बोलणार आहे ते. आपण कशाला. आणि तत्कालीन नगराध्यक्ष किती कुणाला बोलू देत होते हे जे व्हिडिओ आज सुद्धा आहेत. परंतु वारंवार त्या ह्याच्यात आम्ही हे विषय सोडलेले आहेत. टीका टिप्पणी आता लोकांना आपण काय देऊ शकतो याच्या मागं आम्ही आहेत. विनाकारण ते डिस्टर्ब करायचं काम करत होत्या म्हणून तो विषय झाला का. तुम्ही सांगितलं की जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिल्याचं काम केलं जातं ते चांगलं काम करतात आणि एका अधिकाऱ्याला तुम्ही सहीबद्दल विचारलं त्यांना देखील व्यवस्थित उत्तर देता नाही. त्याच अधिकाऱ्यांचं ज्यांना सही केली का नाही आठवत नाही आहे त्यांनी ऐन सभेच्या सुरुवातीलाच म्हणजे त्यावेळेस तर मी पण बोललेलो नव्हतो सुरुवातच झाली होती. सन्मान्य गटनेता आमच्या सारिकाताई उभा राहिल्या आणि त्या म्हणल्या हे खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत असं म्हणल्यानं त्या निघून गेल्या आणि मग नंतर सभागृहात आल्या. मग पित्त खवळायचं काम होणार आहे का नाही आहे कशासाठी. तुम्ही सर्टिफिकेट येऊन मोकळं होऊ नका ना. अगोदर वस्तुस्थिती पहा ह्यांचा कार्यकाल कसा झालेला आहे काय झालेला आहे का. त्यावेळेला तत्कालीन नगराध्यक्षांसोबत ते प्रामाणिक होते म्हणून ते कर्तव्यदक्ष झाले असं नाही ना घेता येणार. त्याच्यामुळं तुम्ही बघा काय जर ते कर्तव्यदक्ष खरंच होते तर 10 वर्षामध्ये तुम्हाला का लागते तो 10 वर्ष बीड नगरपालिकेत पाणी. 10 वर्षानंतर सुद्धा अजून पाणी नाही आहे ना. हे आउटस्कटच्या भागामध्ये अजूनही 14-15 दिवसाला पाणी आहे आणि ते अजून 2 महिन्यानंतर ते पार 18 दिवसापर्यंत सुद्धा जाऊ शकतं. त्याच्यामुळं आम्हाला आता सगळ्यात जास्त मूलभूत सुविधा शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचवायचं आहे आउटस्कटमधल्या शेवटच्या गल्ली बोळापर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे पण आम्ही ते करणार आहे. निश्चितच थोडा वेळ लागेल मात्र बीडकरांना ज्या काही सुविधा आहेत त्या मिळतील असाच विश्वास अमर नायकवाड यांनी व्यक्त केला आहे. आपल्यासोबत फारुख पटेल साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यात. सर काय सांगताल की नेमकी बीडसाठी किती TMC पाण्याची आवश्यकता असते कसा एक विकासाचा म्हणजे त्या योजनेचा रोडमॅप तयार झाला होता आणि कशा पद्धतीने याच्यामध्ये बदल झाले आणि ही योजना बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केला असा तुमचा आरोप आहे. बघा खऱ्या अर्थाने जे होतं अमृत पाणी पुरवठा योजना जे अमृतवन जे आपल्याकडे जे होतं योजना जी आली 2017 साली ती योजना जर इम्प्लिमेंट झाली असती तर आपल्याला जे होतं 2049पर्यंत हे लक्षात घेऊन ती योजना राबवण्यात येत होती आणि त्या हिशोबाने त्याचा डिझाईन झालेला त्याचप्रमाणे त्याचा डिझाईन झालेला होता. परंतु डिझाईनप्रमाणे जे होतं ते काम न झाल्यामुळे आणि काम अपुरा राहिल्यामुळं आपण जे होतं पाणी पुरवठा करू शकत नाही. आता आपल्याला जे होतं आजच्या घडीला आपल्याला जे होतं 38 MLD पाणी जर आपण जे होतं आपल्या हातात आहे आणि ते प्रॉपर डिस्ट्रीब्यूट केलं तर 38 MBमध्ये जे होतं 38 MLDमध्ये आपण आजच्या लोकसंख्येला पाणी पुरवठा सुरळीत करू शकतात म्हणजे दैनंदिन करू शकतात ते. परंतु सुरळीत डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि सुरळीत डिस्ट्रीब्युशन करता काय की अमृत वन जे योजना जे होती 2017 साली आपल्याकडे आलेली ते MGKPकडं वर्क करण्यात आलेली आहे आणि ते 4 वेळा एक्सटेन्शन देऊनसुद्धा काल त्याचा एक्सटेन्शन संपला. आज 31 मार्च रोजी जे होतं त्याचा एक्सटेन्शन संपला म्हणजे 4 वेळ. ते इम्प्लिमेंट कधी झाली पाहिजे होती 2019ला च्या अखेर किंवा 20च्या सुरुवातपर्यंत ते इम्प्लिमेंट कंप्लीट झाली पाहिजे होती आपल्याला. ते न होता ते आजपर्यंत ही अपुरी आहे. त्याच्यात काय आहे की आज आपल्याकडं 32 MLD पाणी आणि 38 MLD पाणी आपल्याकडं आहे परंतु ते लोकांपर्यंत ते पाणी जात नाही. आपल्याला MBRपर्यंत पाणी आहे बिंदुसराचं 6 MLD पाणी आपल्याकडं आहे परंतु जे आता डिस्ट्रीब्युशन लाईन जे केलेली आहे अमृत पाणी पुरवठा योजनेमध्ये तर एकही झोन जे आता त्याने 18पैकी एकही झोन कंप्लीट झालेलं नाही त्याच्यात आणि ते छोट्या छोट्या गोष्टी करता आणि काही पाईपलाईन खाऊन बसलेले म्हणजे 40-50 किलोमीटर 19 झोन होते. एक झोन जे होता त्याच्यातून अमरनानाने कालच्या भाषणामध्ये ते सांगितलेलं आहे की 19 झोनपैकी एक झोन बहिरवाडी आणि MIDCचा जे त्याचं कमी झाल्यामुळे त्याच्यात 40-50 किलोमीटर आपली पाईपलाईन वाचलेली होती. ते पाईपलाईन जर इकडं तिकडं आउटस्कटचा काही भाग आहे ते बी कवर झाला असता परंतु ह्याच्यात सगळं कवर होण्यापेक्षा त्याचा विस्कळीत झाली जे होता ते बी विस्कळीत करण्यात आला कारण या कामामुळं ते इकडं तिकडं जोडण्यात आले आणि जे जोडायचा ते आजही जोडण्यात आलेलं नाही. आपल्या MBRपर्यंत आपल्याला 32 MLD पाणी आलेलं आहे आणि ते 32 MLD पाणी हे 6 टँक जे अमृतमध्ये जे झालेले आहे त्याच्यापैकी 4 यूजमध्ये आहे आणि 2 अजूक वापरातील नाही. आणि हे जे आता क्रॉस कनेक्शन्स जे करायचे आपल्याला 400-500 क्रॉस कनेक्शन करणं गरजेचं आहे शहरामध्ये
ते क्रॉस कनेक्शन करणं आणि काही पाईपलाईनचं एक्सटेन्शन करणं हे गरजेचं आहे. आणि अमृत योजनेमध्ये काय आहे की 114 कोटीपैकी सगळं जे आता नानाने सांगितल्याप्रमाणे 101 कोटी रुपये घेऊन बसलेलं आहे आणि नगरपालिकेचं हे सगळं आता शासनाचा फक्त 4 कोटी रुपये त्याच्यात शिल्लक राहिलेलं आहे. आणि ते स्कीम आपल्याला हँडओव्हर करण्याकरता ते उतावळे झालेले आहे. MGP आम्ही म्हणतो की कंप्लीट करून द्या, आम्ही हँडओव्हर करून घेऊ, टेक ओव्हर करून घेऊ. परंतु ते स्कीम कंप्लीट न झाल्यामुळे जे आता आपण पाणी पुरवठा सुरळीत करू शकत नाही. निश्चितच आम्ही पुढच्या काळात जे आहे आता अमृत 2चा प्रस्तावही जे आता आम्ही करतो आणि DPR तयार करतो. आणि जे आता विजयराजे आमचे जे आता पालकमंत्री सुनेत्रा वहिनी, विजयराजे असो, भैयासाहेब असो, मुंडेसाहेब असो, हे सगळ्यांचे पालकमंत्री आणि पंकजाताई मुंडे असो, हे सगळे जे आता आपल्या जिल्ह्यातले मोठे नेते आणि सत्ताधारी आहे सगळे, यांच्या माध्यमातून निश्चितच बीड जिल्ह्याला आपण जे होतं पुढच्या काळात आपण सुरळीत पाणी पुरवठा करू. आणि जे योजनामध्ये जे निष्काळजीपणा झालेला आहे आणि अपार झालेला असो काय असो, त्याच्या बाबतीतचा आम्ही काल निर्णय घेतलेला आहे सभागृहामध्ये. त्या निर्णयाप्रमाणे ठरावाप्रमाणे जे होतं निश्चितच विजयराजेंच्या माध्यमातून ते आम्ही त्याच्या सखोल त्यांच्यावर कारवाई करू, गुन्हे दाखल करू आणि ते स्कीम इम्प्लिमेंट करून घेऊ, जेणेकरून आपल्या नागरिकांना शहराला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. असं निश्चितच पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांनी सांगितलं आहे. मी एक करेक्शन करतो की मी TMC शब्दाचा वापर केला, मात्र MLTच्या माध्यमातून हे पाणी पुरवठा बीड शहराला केला जातो, ते करेक्शन करायचं आहे. शेवटचा प्रश्न नाना तुम्हाला विचारतो मी की 2 महिने झालं सत्तांतर होऊन बीड शहराचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्याच्यामुळं जी काही मॅनपॉवर आहे, घंटागाड्या असतील किंवा इतर जे काही मूलभूत सुविधा आहेत, वीज असेल, रस्ते असेल, नाले असतील, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आणि पाण्याच्या संदर्भामध्ये कसं विजन आहे पुढचं विजन हे बघा, मला विचारताल तर रस्ता, नाली, पाणी, लाईट आम्ही परिपूर्ण शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु त्यासाठी थोडा वेळ लागेल. मग आमचे पालकमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत, विजयराजे आहेत, भैयासाहेब आहेत, मुंडेसाहेब आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून बीड नगर परिषदेला जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणता येईल, वेगवेगळ्या योजना कशा आणता येतील आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहराचं प्रत्येक गल्लीबोळ कशी स्वच्छ परिपूर्ण कशी करता येईल, यासाठी आमचे जाणीवपूर्वक प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी आम्ही असा विचार करणार नाहीत आम्ही कुणाच्या दारात जायला तयार आहेत ह्या विकास कामांसाठी. आम्ही हे बघा, भाजप, आमची राष्ट्रवादी आणि शिवसेना, आम्ही 3 वरच्या राज्याच्या युतीमधले घटक पक्ष आहोत आणि आम्ही हे सगळ्या नेते, कोणत्याही नेत्याच्या आम्ही सोबत जाऊ शकतो. विजयराजाला पुढं घालायचं आणि बीड नगर परिषदला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. हाच आमचं विजन आहे आता इथून पुढचा. तर निश्चितच बीडच्या विकासासाठी कुठल्याही नेत्याच्या दारात जायला तयार आहोत. खरं तर राजकारणामध्ये अशी देखील एक भूमिका असणं महत्त्वाचं असतं, कारण ज्या लोकांनी विश्वास टाकला, ज्या लोकांनी मतदान केलं, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली होती, त्यांचा एक जाहीरनामा होता. या जाहीरनाम्याप्रमाणेच ते यापुढे काम करणार आहेत आणि विकासासाठी कुठल्याही नेत्याच्या दारात जावं लागलं, काहीही करावं लागलं तरी आम्ही तयार आहोत. अशीच प्रतिक्रिया अमर नाईकवाडे असतील, फारुख पटेल साहेब असतील यांनी व्यक्त केलेली आहे. सहकारी कॅमेरामॅन मुकुंद साहेब, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.